लढवलेला आहे असाही दावा इराणी सरकारने यामध्ये केलेला आहे। अगदी सर, खरं तर इराणने असं म्हटलं होतं की युद्ध तुम्ही सुरू केलंय, मात्र हे युद्ध आम्ही संपवू, हा दावा इराणनं नेमक्या कुठल्या बळावरती केला होता? यामध्ये इराणने जो दावा केलेला आहे तो दावा म्हणजे युद्धामध्ये परसेप्शन वॉर जे करायचं आहे की आम्ही शत्रूशी लढण्यासोबत सज्ज आहोत, आमची सामरिक क्षमता ही शत्रूच्या तोडीची आहे, यासाठी इराणनी हा एक परसेप्शन वॉर किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअरचा भाग म्हणून हा दावा केलेला आहे। अगदी इराणलाही त्यांची सामरिक शक्ती माहिती आहे आणि हे युद्ध इराण फक्त अमेरिका किंवा आखाती देशांच्या विरुद्ध लढत नाहीये, तर इराणचं सगळ्यात मोठं या युद्धामध्ये सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते त्यांच्या अंतर्गत नागरिकांकडून या खामेनी राजवटीविरुद्धच आहे। त्यामुळे कुठेतरी हे स्वतःची ताकद आमच्याकडे आहे, स्वतः आम्ही हे युद्ध लढू शकतो आणि दीर्घकाळ आम्ही युद्धाला तयार आहोत असा एक मेसेज देण्याच्या दृष्टीने त्यांनी तो दावा केला। खरं तर हे युद्ध अजून थोडे दिवस जरी चाललं तर इराण हे युद्ध हरण्या वाचून राहणार नाही। इराणची सामरिक शक्ती अमेरिका किंवा आखाती देशांच्या तुलनेने अगदी कमी आहे, त्यामुळे फक्त एक सायकोलॉजिकल वॉरफेअर जे युद्धात वापरलं जातं त्याच्यासाठी केलेला हा दावा आहे, त्याच्या पलीकडे या दाव्यामध्ये फार तथ्य वाटत नाही। बरं सर, इराणनं खरं तर इस्रायलच्या सोबतच आता बहरीन, अबुधाबी, कतार, कुवेत या ठिकाणी देखील हल्ला चढवलेला दिसतोय। अमेरिकी जी तळं आहेत त्या ठिकाणी हल्ला केलेला दिसतो आहे। काय नेमके याचे परिणाम होऊ शकतात? या निमित्ताने जे इस्रायल आणि अमेरिका विरुद्ध इराण असं जे युद्ध होतं त्याला आता इस्रायल, अमेरिका आणि आखाती देश विरुद्ध इराण असं एक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। इराणने जरी प्रेशर टॅक्टिक्स म्हणून अमेरिकेला शह देण्यासाठी कतर असू दे, सौदी असू दे, अबुधाबी, कुवेत इथल्या अमेरिकन तळांवरती जेव्हा त्यांनी हल्ला केला तेव्हा त्याच्या आजूबाजूला जी लोकवस्ती आहे ती तिथल्या स्थानिक लोकांची आहे, त्यामुळे नक्कीच हे देश सुद्धा या युद्धाचे भाग झाले। आणि आता सर्वात महत्त्वाची आयरनी ऑफ द सिच्युएशन ही आहे की ज्या इस्रायल विरुद्ध काही काळापूर्वी सौदी असू देत, कुवेत असू दे, कतार असू दे हे भूमिका घेत होते, तेच देश आता अमेरिका आणि इस्रायलच्या खांद्याला खांदा लावून इराण विरुद्ध लढण्यासाठी तयार झालेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात या युद्धाचं स्वरूप इराण विरुद्ध आखाती देश अधिक अमेरिका आणि इस्रायल असं हे असणार आहे। अगदी सर, जर आपण बघितलं तर आधी हा तणाव इस्रायल आणि इराण या दोन देशांपुरता मर्यादित होता असं आपल्याला म्हणावं लागेल, आणि नंतर अमेरिकेनं या सगळ्यामध्ये एंट्री घेतली आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला आज इस्रायलकडून इराणवरती हल्ला केला जातो तेव्हा अमेरिकेचं प्रचंड मोठं पाठबळ हे इस्रायलला असल्याचं देखील दिसून येत आहे। नक्कीच, कारण जिओ पॉलिटिक्समध्ये गेल्या काही दिवसापासून विशेष करून ट्रम्प जेव्हा यांनी आपली दुसऱ्या टर्मची कारकीर्द सुरू केली तेव्हापासून ट्रम्प कुठेतरी जागतिक राजकारणात अमेरिकेने स्वतःची जी पत कमी होत चाललेली आहे ती पुन्हा एकदा इस्टॅब्लिश करण्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या हालचाली केल्या। मग त्याच्यामध्ये व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो असतील त्यांना अटक करून अमेरिकेत आणणं असेल, इराण विरुद्धचं जे युद्ध आहे हे नक्कीच अमेरिकेचं युद्ध आहे, इस्रायल त्याच्यामध्ये फक्त एक मोहरा आहे। नक्कीच इस्रायल आणि इराण हे एकमेकांचे शत्रू राष्ट्र आहे, त्याच्यात कुठलाही दुमत नाही, परंतु इस्रायल इराणवरती अमेरिकेच्या पाठबळाशिवाय नक्कीच आक्रमण करू शकत नाही आणि त्या दृष्टीने मग खामेनी राजवटीच्या विरुद्ध वातावरण निर्मिती असेल, जनाक्षोभ तिथे जो उसळला मागे खामेनी राजवटीच्या विरुद्ध तो असेल, हे सगळं अमेरिका गेल्या काही वर्षांपासून सिस्टमॅटिकली निर्माण करत गेली, एक वातावरण निर्मिती झाली आणि त्याला जोड इस्रायलने मागे गेल्या काही महिन्यांपूर्वी जो इराणवरती हल्ला केला होता त्याची जोड मिळाली आणि मग इस्रायल आणि अमेरिका यांनी मिळून इराणवरती पुन्हा हा अटॅक केला। त्यामुळे हे युद्ध इराण विरुद्ध इस्रायल आहे का, इराण विरुद्ध इस्रायल ही या युद्धाची एक बाजू आहे, पण अमेरिका जे छुपं युद्ध इराण विरुद्ध मग ते आर्थिक बंधनांच्या माध्यमातून असू देत, त्यांच्या नेत्यांना टेररिस्ट डिक्लेअर करण्याच्या माध्यमातून असू देत, हे युद्ध बऱ्याच कालापासून अमेरिका आणि इराणमध्ये जे सुरू होतं त्यांनी आता कुठेतरी प्रत्यक्ष रूप घेतलेलं आहे। अगदी